हाय, हॅलो. कशा आहात मैत्रिणीनो? आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला बघा. सकाळी चहा नाश्ता आवरून घेतलं. त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली. सकाळचं दूध वगैरे चहा पाणी सगळं करून घेतलं. इथं बघा आमच्या दीदीचं कसं असते, दादा सोबत झाला की कोणच नको. माझ्याकडे ये म्हणत होती तर अजिबात आली नाही. बघा मला वाकडं दाखवते कशी. म्हणतात ना, मोठा भाऊ असेल तर सगळं जग आपल्यासोबत असतं, तसं तिचं काम आहे. दादा सोबत असेल तर कोणाचीच गरज नाही, असं ती करते. छान आहे, अशा प्रकारे बॉन्डिंग बघून ना खूप भारी वाटतं. तर बघा, छान अशी टिफिनसाठी मी ना बटाट्याची भाजी बनवायची होती, कारण त्याचं आजकाल तो म्हणाल तेच बनवावं लागते, म्हणून परत एकदा बटाट्याची भाजी बनवून दिली. त्यासाठी बघा 2 बटाटे वगैरे शिजवून घेतले होते. त्यानंतर कांदा मिरची आणि थोडी मिरची टाकली होती अगदी, कारण लहान असल्यामुळे जास्त तिखट पण त्याला चालत नाही, म्हणून अगदी थोडीच मिरची टाकल्या होत्या 2 लहान लहान. आणि नुसता कांदा फ्राय करून त्यात थोडी जिरे मोहरीची फोडणी टाकून छान अशी बटाट्याची भाजी करून दिली होती. थोडी कोथिंबीर वगैरे ॲड केली होती. त्याने टिफिन मग अगदी मस्तपैकी खाऊन येतो. मला तर टेन्शन होतं की आता दिवसभर स्कूल असल्यामुळे मुलांचा जेवणाचे कसे हाल होतात, पण बऱ्यापैकी म्हणजे ते म्हणाल ते करून दिलं ना, बऱ्यापैकी फस्त करून येतात. ते आपल्याही मनाला बरं वाटतं, म्हणजे कुठंतरी मुलांनी खाल्लं का समाधान पण वाटतं. अशा प्रकारे त्यानंतर बघा सगळं स्कूलची वगैरे तयारी करून घेतली. त्यांचं आवरून वगैरे झालं. त्यानंतर त्या दोघांनी बहीण भावांनी छान मस्त खेळत बसली होती. मग अजून स्कूल बसायला जर थोडासा वेळ होता म्हणून ती खेळत बसली होती. म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत माझं बाकीचं आवरलं. त्यानंतर त्याला सोडून वगैरे आले. तर आमच्या दीदीच बघा थोडासा मोबाईल हातात घेतला की लगेच चाललो, माझा फोटो काढ मम्मी.